चिखली तालुक्यातील एक आदर्श गाव, सावरगाव डुकरे या गावामध्ये आहोत आणि इथे एक भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल भाऊ बोंद्रे यांनी अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. कशासाठी सुरू केलेलं आहे, काय त्यांची मागणी आहे, हे आपण त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेऊ. हो, आज या ठिकाणी आदर्श गावामध्ये आपण अन्नत्याग आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. हेच का गाव निवडलंय? सावरगाव ही ऐतिहासिक भूमी आहे. प्रचंड मोठा वारसा, विचारांचा वारसा या गावाला आहे. या गावामध्ये सत्यशोधक समाजाची प्रचंड मोठी चळवळ इथं झालेली आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या प्रचंड मोठ्या चळवळी इथं झालेल्या आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांपासून तर पंडित जवाहरलाल नेहरूंपर्यंत अनेक जणांनी या गावांना भेटी देऊन हे गाव म्हणजे एक विचारांचं केंद्र त्या काळातलं होतं. कृषक समाजाची जी चळवळ इथं झालेली आहे, त्यामुळं तो वारसा जपत असताना आज आपल्या बळीराजासाठी, आपल्या शेतकऱ्यासाठी, या जगाच्या पोशिंद्यासाठी हे जे आंदोलन आहे, अन्नत्याग आंदोलन, ते इथं करावं असं शेतकऱ्यांनी ठरवलं. आणि जे शेतकरी हे अन्नत्याग आंदोलन करतायत, त्या शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ मी देखील अन्नत्याग आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहे. तर अन्नत्याग आंदोलनाचं आपण या ठिकाणी भूमिका या ठिकाणी काय? शेवटी लोकशाही या देशामध्ये आहे. महात्मा गांधींनी वेगवेगळे शस्त्र आंदोलनाचे जे ते आपल्याला दिलेले आहेत, त्यातलाच एक मोर्चा शेतकऱ्यांनी 18 तारखेला काढला होता. त्या शेतकरी मोर्चामध्ये प्रचंड उपस्थिती आली होती आणि उत्स्फूर्तपणे आलेल्या त्या उपस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या त्या मोर्चाच्या ज्या मागण्या होत्या, त्या मागण्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्तामध्ये त्या कागदावर लिहिल्या होत्या. ते जे निवेदन होतं, मग त्यामध्ये कर्जमाफी असेल, त्यामध्ये शेतकऱ्यांचं पीक विमा असेल, हमी भाव असेल, या व इतर अनेक मागण्या ज्या आहेत, या मागण्या शेतकऱ्यांनी रक्तामध्ये लिहिल्या आणि ते निवेदन मुख्यमंत्र्यांना द्यायचं त्यांनी ठरवलं. त्यावेळेस गृह विभागाचे पोलीस जे आहेत, या पोलिसांनी मुख्यमंत्र्यांना भेटू तर दिलंच नाही, पण रक्तामध्ये लिहिलेलं हे निवेदन फाडलं. तो निवेदनाचा अपमान नाही, शेतकऱ्यांच्या रक्ताचा अपमान झाला आणि त्याच्याबद्दल माफी मागावी असं आम्ही मागणी केली होती. पण माफी मागणं तर लांब, पण कुठलाही साधं त्यावर प्रतिक्रिया पण कोणी दिली नाही. आणि त्यामुळं आज सर्व शेतकरी इथे अन्नत्याग आंदोलनाला बसलेले आहेत, की पोलिसांनी त्या संदर्भातली माफी मागावी, गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि ज्या मागण्या आहेत शेतकऱ्यांच्या त्या पूर्ण कराव्यात. हे आंदोलन या ठिकाणी किती दिवस चालेल? काय वाटतंय? अन्नत्याग आंदोलन आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांमध्ये श्वास आहे तोपर्यंत चालत राहील. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत, समजा जो न्याय मिळत नाही तोपर्यंत चालू. निश्चितच. तोपर्यंत आमच्या या शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना आमचं समर्थन राहील आणि आम्ही आंदोलन करत राहू. मदास रामराव चिंचोले, अच्छा, बरं कुठून आलात आपण? वरखेड. अच्छा, बरं नेमकं कारण काय इथे बसण्याचं? इथं बसण्याचं कारण म्हणजे 18 तारखेला मोर्चा नेलता निवेदन, तर ते निवेदन आमचं फाडलं, रक्ताचं लिहिलं होतं. मी बी दिलं त्याच्यामध्ये रक्त, तर ते आमचं फाडून टाकलं. कोणाच आमचं कानावर घेतलं नाही. शेतीमालालाही भाव नाही, कोणताच विचार सरकार करत नाही. सरकार तर म्हणतंय की विविध या ठिकाणी तुम्हाला पीक विमा असेल, या योजना या ठिकाणी सुरू आहे. काही ते सर्व खोटं आहे, सगळं खोटं आहे. ते फक्त हो म्हणतात, खात्यावर टाकत नाही. पण काय मागणी काय आहे आपली नेमकी? आपली मागणी म्हणजे पीक विमा पाहिजेत, शेतीमालाले सर्वात आधी भाव पाहिजे. त्यासाठी अन्नत्याग आंदोलन आपण सुरू केलं. या अन्नत्याग आंदोलन संदर्भामध्ये काय? हा शेतकऱ्यावर जो अन्याय झालेला आहे
हे आपले राहुल भाऊ वगैरे आपले लीडर लोक बुलढाण्याला गेले. त्यांचं ते रक्ताचं पत्र त्यांनी घेतलं नाही. अरेरावी केली, दडपशाही केली, ते फाडलं. काहीच म्हणजे सगळं म्हणजे 10 वर्षापासून सगळं झुलवून चाललं. त्या अन्यायाला वाचा फोडण्याकरता आपले काँग्रेसचे नेते राहुल भाऊ वगैरे त्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व गेले आणि त्यांनी त्यांच्यावर काय ते लाठीचार्ज, खोटे आरोप, काय नको ते म्हणजे माझं तोंड गोड आहे पण आता ते कडू करावं लागू राहिलं. नाही, पण आपण इथले एक नागरिक आहात या हो. आदर्श गाव. हो. नाही मग काय सांगायचे नागरिक आहे आदर्श गावचे तर. हे अन्याय झालेला आहे ना सर्वांवर. या अन्यायाला वाचा फोडण्याकरताच तर इथं आपण उपोषणाला बसलेले आहेत.